Zee 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत किड्या मुंग्यांप्रमाणे मरणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कवडीमोल जीवाविषयी। ठाण्यातल्या शिळफाटा परिसरामध्ये महापे रोडवरची एक इमारत आज संध्याकाळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली। या इमारतीला एक वर्ष सुद्धा पूर्ण झालं नव्हतं। नव्या घराचं स्वप्न साकार झाल्याच्या समाधानात अनेक कुटुंब या इमारतीत राहायला गेली होती आणि अचानक ही 7 मजली इमारत कोसळली। या घटनेतल्या जखमींची आणि मृतांची संख्या क्षणोक्षणी वाढत चालली आहे। अशा घटना का घडतायत? या घटनांची जबाबदारी कोणाची? नव्या इमारतीच अशा कोसळू लागल्या तर नागरिकांना त्यांच्या जीवाची हमी मिळणार तरी कशी? बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या नेक्ससचा हा परिणाम आहे का? आणि हे प्रकार थांबवायचे कसे? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया अनधिकृत इमारतींचे बळी या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्याच्या स्टुडिओमधून माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि त्याचबरोबर आमच्या ठाण्याच्या स्टुडिओतून आमचा प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहे। काही वेळातच आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि खासदार आनंद परांजपे यांना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं आहे। काही वेळातच ते पोहोचतायत। कपिल, आज संध्याकाळी 7च्या सुमाराला, त्याच्या साधारण 6च्या सुमाराला ही घटना घडलेली आहे। तुम्ही अनेक तास या ठिकाणी होता। ही घटना तुम्ही जवळून बघितलेली आहे। या घटनेनंतरचे जे काही पडसाद होते, लोकांचा आक्रोश होता, तो सुद्धा बघितलेला आहे। सुरुवातीला महाराष्ट्रातल्या ज्या नागरिकांनी ही घटना काय आहे हे यापूर्वी बघितलं नसेल, याची बातमी बघितली नसेल, त्यांच्यासाठी सांगा की नेमकं काय घडलंय। नक्कीच अमोल, खूप भयानक घटना होती। 125 बिल्डिंगी अशा आहेत असं नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत। एक 2 तासापूर्वी जी घटना आहे, 2 तासापूर्वी ही जी 7 मजली इमारत आहे ती उभी होती आणि अचानक पत्त्याप्रमाणे खाली पडलेली आहे। आणि आपण दृश्यामध्ये पाहिलेलं आहे का फक्त खालचा मजला दिसतोय, म्हणजे किती भयानक ही दुर्घटना घडली असेल हे तू समजू शकतो। आतमध्ये 30 ते 40 लोक अजूनही अडकलेले आहेत। आता जो मृत्यूचा आकडा येतोय, आपण एक आकडा चालवत होतो, पण आता जो आकडा येतोय तो कमी कमी 4 झालेला आहे। एकंदरीतच हा वाढण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालिकेचं का लक्षण होतं? 2-2.5 महिन्यात बिल्डिंगी बनतायत, हे कसं शक्य आहे? हाच प्रश्न तिथले नागरिक विचारतायत अमोल। बिलकुल। कपिल, कधी ही इमारत बांधण्यात आलेली होती याविषयी अधिक तपशिलाने आम्हाला सांगा, कारण अनेक लोक या परिसरामध्ये नवीन घर खरेदी करतायत। या संपूर्ण शिळफाटा असेल किंवा तो त्या संपूर्ण परिसर असेल, त्याच्यामध्ये अनेक नव्या इमारतींचं सध्या पेव फुटत आहे। याच्या पूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या होत्या। मुंबई आणि परिसरामध्ये 19 ऑगस्ट 2012ला भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली होती, त्याच्यामध्ये 1 जण ठार झाला होता, 3 जण जखमी झालेले होते। 26 ऑक्टोबर 2011ला भिवंडीमध्येच पुन्हा एकदा 4 मजली इमारत कोसळून 8 जण ठार झालेले होते। 8 जुलै 2011ला काश्मीरामध्ये इमारतीच्या कंपाऊंडची भिंत कोसळली होती आणि त्याच्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला होता। कळव्यामध्ये 17 ऑगस्ट 2010ला इमारत कोसळून 10 ठार, 20 जण जखमी झालेले होते, तर 8 जणांचा बळी गेला होता ठाण्यातल्या वर्तकनगरमध्ये 16 जून 2010ला। अजूनही अशा प्रकारे लोकांचा जीव अगदी त्यांचा काहीही दोष नसताना जातो आहे। अनेक मोठ्या मोठ्या इमारती या भागामध्ये होत आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे त्या भागामध्ये सध्या? नक्कीच अमोल, 2.5 ते 3 महिन्यापूर्वी ही बिल्डिंग बनली होती। ही धक्कादायक बातमी समोर येते आणि ही बिल्डिंग जी बनली आहे ही 2.5 ते 3 महिन्यातच बनलेली आहे। एका बिल्डिंगला 2 ते 3 वर्ष लागतात बनायला, आणि परंतु ही बिल्डिंग 2.5 ते 3 महिने कशी बनली? अशा अनेक बिल्डिंगी आहेत, अशा लोकांनी तिथे माहिती दिलेली आहे। लोकांनी या संदर्भात निवेदनही दिले होते अनेक वेळा का ही जी बिल्डिंग आहे धोकादायक आहे किंवा धोकादायक ही कधीतरी पडू शकते, कारण की 2.5 ते 3 महिन्यात कशी बिल्डिंग बनू शकते। आणि त्या परिसराचा जर आपण आढावा घेतला तर कमीत कमी 100 ते 150 बिल्डिंगी अशा आहेत। आपण जर पाठचा इतिहास बघितला तर ठाण्यामध्ये कळवा, मुंब्रा आणि दिवा ही खास अनधिकृत बांधकामाचे हड्डे समजले जातात। आणि हे अनधिकृत बांधकाम कसं होतं आपण वारंवार बघितलेलं आहे। मुंब्र्याला दगड कोसळून अनेक घरं तुटलेली आहेत, अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत। कळव्यामध्ये बिल्डिंग पडली होती आणि आता जी बिल्डिंग पडलेली आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पावसाळा सुरू नाहीये, ती धोकादायक बिल्डिंग होती। 2.5 ते 3 महिन्यापूर्वी बिल्डिंग बांधली होती, मग ही बिल्डिंग पडली कशी? आणि 7 मजल्याची बिल्डिंग
उभी राहते तर पालिका लक्ष देत नाही का? त्याच्या बाजूला आपण दृश्यामध्ये पाहिलं असेल, त्याच्या बाजूलाच एक हातभर अंतरावर एक बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये अंतर असणं हे गरजेचं आहे, तेही नियम पाळले नाहीयेत. मग पालिका अधिकाऱ्याचं लक्ष नाहीये का, असा एक प्रश्न समोर येतोय. आपण जर इतिहास बघितला तर अनधिकृत बांधकाम हा पूर्ण ठाणे वेढलेला आहे. याच्यावर अनेक आंदोलनं झाले, सभागृहामध्ये आवाज उचलण्यात आलेला आहे, परंतु जैसे ते परिस्थिती आहे अमोल. त्यामुळे ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे पालिका अधिकाऱ्यांनी, लोकनेत्यांनी आणि सर्व समाजसेवकांनी. बिलकुल, सगळ्या स्तरातून ठोस पावलं उचलण्याची गरज आहे आणि ही गरज आज निर्माण झाली असं नाहीये. अविनाश धर्माधिकारींकडे आपण जाऊया. धर्माधिकारी सर, अनेक घटना याच्यापूर्वी अशा घडलेल्या आहेत. विशेषतः या इमारतीचं एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊन आपण जर विषय पुढे न्यायचा म्हटलं तर ही इमारत जुनी होती असंही नाहीये, धोकादायक इमारत होती असंही नाहीये. केवळ वर्षभरापूर्वी या इमारतीचं बांधकाम सुरू झालेलं होतं आणि 2 महिन्यांपूर्वी नागरिकांनी या इमारतीमध्ये येऊन राहायला सुरुवात केलेली होती. सध्या पावसाळा पण सुरू नाहीये, कुठलाही इतर नैसर्गिक कारण नाहीये की ज्याच्यामुळे ही बिल्डिंग खचावी आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 7 पैकी 6 मजले पूर्णपणे कोसळलेले आहेत, जमीनदोस्त ही इमारत झालेली आहेत. असे प्रकार का घडतात? नागरिकांना हा मोठा प्रश्न आहे. का नेमके असे प्रकार घडतात? हे काय नेक्सस आहे आणि कुठपर्यंत ही मजल गेली आहे नेक्ससची की नागरिकांचा जीव सुद्धा आता कवडीमोल वाटायला लागलाय? सर्वप्रथम या ही बिल्डिंग कोसळण्यामध्ये ज्यांचे जीव गेले, जखमी झाले, ज्या सर्व गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले, त्यांच्याही दुःखात मी सहभागी आहेच. अर्थात आजचा सगळा दिवस आपण सगळेच मिळून ते सगळे MPSC प्रकरण हाताळत असताना अचानक संध्याकाळी मला हे बातमी कळली आणि नंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पाहायला मिळालं. ते विलक्षण हार्ट रेंडिंग हा शब्द आहे, हार्ट रेंडिंग, अतिशय विदारक असं दृश्य आहे. आता हे जे स्पेसिफिक प्रकरण आहे त्याचा अधिक अभ्यास केल्याशिवाय व्यक्तिशः तर मी त्या बाबतीत काही म्हणू शकणार नाही. बिलकुल. पण आपण ज्या वेळेला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्वीचे सुद्धा इतर अनेक प्रकार सांगत होतात तेव्हा मलाही आठवलं की अशा बिल्डिंगा पुण्यामध्ये पण पडल्या, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या विविध शहरांमध्ये पण पडल्या. आपल्याकडचे पूल सुद्धा बांधून होता पडतात आणि हे सार्वजनिक क्षेत्रातलं एक आपलं दुःखद फीचर आहे. त्यातल्या या बिल्डिंगबद्दल म्हणायचं तर पहिली गोष्ट म्हणजे विचारणा केली जाणं आवश्यक आहे आर्किटेक्टला. बिल्डिंग बनण्याचं जे शास्त्र आहे त्याच्या प्रत्येक टप्प्याला आर्किटेक्टचं सर्टिफिकेट लागतं की ही सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यवस्थित बनली आहे ना. दुसरा अर्थातच ती बेकायदेशीर नव्हती ना. महापालिकेने प्लॅन सँक्शन केले होते का, सँक्शन केलेल्या प्लॅननुसारच हे बांधकाम होतं का, मजले जसे चढत जातात तशा प्रत्येक मजल्याला तपासण्या होतात. एखादी बिल्डिंग बनणे हे खूप कॉम्प्लेक्स गणित आहे. खरं तुम्ही सुरुवातीला जे ही केवळ 2.5 महिन्यात बनली, मला म्हणायचं आहे की 2.5 महिन्यात बनली हे स्वतःहून काही फार विपरीत आहे असं नाहीये. पुण्यामध्ये आता वर्ष बरीच झाली, 16-17, पण आम्ही जी माझ्या शैक्षणिक कामाची बिल्डिंग उभी केली ती 2.5 महिन्यात उभी केली. पण ती वास्तूची जे शास्त्र आहे, सर्व शास्त्र म्हणजे मी वास्तुशास्त्रीय अर्थाने नाही म्हणतोय, सायन्स त्याच्या मागचं, त्यातली शिस्त पाळून त्याचे जे स्ट्रेस टेस्ट आहे तसं ह्या बिल्डिंगच्या बाबतीत झालं होतं का, आर्किटेक्टनी सर्टिफाय केलं का, अंतिमतः ती महापालिकेकडे सुद्धा जबाबदारी जाईल, या तपासण्या झाल्या पाहिजेत. आणि आणखी एक गंभीर मुद्दा म्हणून मी माझं पहिलं भाष्य तूर्त पूर्ण करतो. या प्रकरणासकट पूर्वीची आपण जी प्रकरणं म्हणतो यामध्ये कधी संबंधित बिल्डरवर कारवाई होते का हे पाहिलं पाहिजे. पुण्यात झालेल्या 1-2 प्रकरणात कारवाई झाली आहे हे मला माहिती आहे, पण नाहीतर ही प्रकरणं घडतात, त्यावेळची बहुधा चर्चा होते आणि आपण सगळेच पुढच्या घटनांच्याकडे सरकलो की ते बिल्डर, आर्किटेक्ट, स्थानिक पॉलिटिशियन आणि असले तर नगरपालिका, महापालिकांमधले अधिकारी यांची जी मिलीभगत आहे ती पुढे चालू राहते. त्याचा नीट तपास झाला पाहिजे आणि जर निष्काळजीपणा आढळून आला तर अर्थातच त्याला जबाबदार असलेल्यावर मात्र कठोर शासन झालं तर पुढचे असे प्रकार बंद पडतील. बिलकुल. आपल्यासोबत सध्या ठाण्यातून ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मिलिंदजी, ठाणे आणि संपूर्ण परिसराचा तुमचा अत्यंत बारकाईने अभ्यास आहे. तुम्ही येण्यापूर्वी काही वेळापूर्वीच आम्ही या संपूर्ण घटना सांगितल्या होत्या. मागच्या 1-2 वर्षामध्येच जवळपास आत्ता माझ्याकडे जी लिस्ट आहे त्यानुसार 5 ते 6 घटना अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये किमान 3 ते
कमाल 20 जणांचा मृत्यू झालेल्या वेगवेगळ्या घटना आहेत. इमारत कोसळण्याच्या, कंपाऊंड कोसळण्याच्या, भिंत कोसळण्याच्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या घटना आहेत. ह्या संपूर्ण घटनांमध्ये जसा अविनाश धर्माधिकारींनी आता एक प्रश्न उपस्थित केला की ह्या इमारती कोसळल्यानंतर संबंधितांवर काय कारवाई होते, त्या बिल्डरवर काय कारवाई होते, आर्किटेक्टवर काय कारवाई होते, अशा प्रकारे अनधिकृत इमारत असेल तर तिथे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याबाबत ठाणे आणि परिसरामध्ये सध्या नेमकं काय चित्र आहे आणि किती मोठा प्रश्न आहे हा सध्या नवीन इमारत किंवा नवीन फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी. सर्वप्रथम अविनाश धर्माधिकारी जे म्हणाले की ह्या अशा पद्धतीच्या ज्या दुर्घटना होतात त्यावेळेला त्या बिल्डरवर, आर्किटेक्टवर आपण काय कारवाई करतो. मुळातच ह्या इमारती अनधिकृत असल्यामुळे त्यांची नोंद ठाणे महापालिकेत झालेली नसते आणि जरी त्या इमारती उभ्या राहत असल्या आणि सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलेला असतो की ही इमारत इतक्या झटपट, जसं आपल्या वार्ताहरांनी आता सांगितलं की 4 महिन्यात ही इमारत उभी राहते, तर हा प्रश्न जसं सर्वसामान्य लोकांच्या मनात येतो तसं महापालिका अधिकाऱ्यांच्या का येत नाही, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मनात तो का येत नाही, हा खरं म्हटलं तर खरा प्रश्न आहे. परंतु ह्या सर्व प्रश्नाचं जर मूळ आपण पाहिलं तर हा केवळ एक ही ट्रॅजेडी नाहीये, तर हा एक सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम म्हणून आपण ह्याच्याकडे बघायचो. परंतु ह्यात राजकारण सुद्धा झालेलं आहे. ही सर्व माणसं जी आज मृत झालेली असतील दुर्दैवाने, ही तिथे स्वस्तात घर मिळतं म्हणून तिथे गेलेली आहेत आणि त्यांची आज मला असं वाटतं त्यांना वाऱ्यावर आपण सोडून देतो आणि त्यांचा उपयोग केवळ इलेक्शनला ते मतदार असतात तोपर्यंत आपण त्यांचा करून घेतो आणि एरवी आपण एक मानवतावादाचा हे राजकीय पुढारी सतत उल्लेख करत असतात, तर अशा वेळेला ह्यांचा मानवतावाद जातो कुठे की आपण आपल्या मतदानासाठी, आपल्या व्होट बँकसाठी ह्या मतदारांना अशा इमारतींमध्ये आपण परवानगी देतो, त्या इमारतींच्या परवानग्यांमध्ये आपला अप्रत्यक्ष असा हात असतो. परंतु आतापर्यंत म्हणजे साधारणपणे 90 पासून ह्या सगळ्या इमारती कोसळण्याचं प्रमाण सुरू झालं की डोंबिवलीमध्ये तेव्हा फार मोठा आपण संपूर्ण जर याचा अभ्यास केला तर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, कोणत्याही प्रकारचे प्लॅन पास न करता ह्या इमारती उभ्या राहत असतात आणि ह्या इमारती उभ्या राहत असतात. त्याची जबाबदारी कुणाला झटकता येणार नाही. आता एकमेकांकडे लोक बोटं दाखवतील की हा अधिकारी त्याला जबाबदार होता किंवा तमुक जबाबदार होता, परंतु ती उभी राहत असताना ह्या 4 महिन्यात काय झालं ह्याचं कुठेतरी मला असं वाटतं की पोस्टमॉर्टम होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण की दुर्घटना झाली की काही दिवस ह्याच्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर ती चर्चा आपोआप शांत होऊन जाते. ही काही परिस्थिती जर सुधारायची असेल तर ह्याच्यावर चर्चेनंतर अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे. बिलकुल, अंमलबजावणीची निश्चितपणे आवश्यकता आहे आणि त्यासाठीच या बातमीचा पाठपुरावा आम्ही करतो आहोत, यापुढेही करत राहू. एक ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत की अशी घटना किंवा आजची घटना जर आपण प्रातिनिधिक म्हणून समोर धरली तर या घटनेमध्ये ज्या नागरिकांचा जीव गेलेला आहे या घटनेकडे आपण अपघात म्हणून पाहायचं की या सगळ्यांनी एकत्रितपणे, निष्काळजीपणे किंवा जाणीवपूर्वक या सगळ्या नागरिकांची हत्या केली असं आपण समजायचं. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.